एवढ्यासाठी म्हणून ते वाक्य रिपीट झालं. कारण ना हा जो माहोल आहे आपल्याकडे हा इतका दुर्मिळ आहे की कुठेही तुम्हाला शोधून नाही सापडणार. आणि हा कसा तयार झालाय त्याच्यासाठी ना कोणीतरी पुढाकार घ्यायला लागतं, थोडं धाडसी पण व्हायला लागतं. आणि तसा एक छान लीडर या आपल्या 6 बिल्डिंग मध्ये आहे आणि ते म्हणजे म्हणजे उदय देशपांडे. उदू का म्हटलं, आजही त्यांच्या वयाचे मित्रमंडळी ठाण्यामध्ये आहेत आणि ते सगळे त्यांना उदू म्हणून हाक मारतात. आपल्या या वयामध्ये ज्येष्ठत्वामध्ये असंख्य मित्र असणं आणि सगळ्यांना बांधून ठेवणं हे तेव्हाच शक्य होतं. आणि खरोखर तुमच्यापैकी कोणीही सांगावं की हा असा सीन कुठच्या बिल्डिंग संकुलाच्या खाली तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याकडे जवळजवळ 50-52 नावं आहेत सभासद म्हणून, त्यातले 35 जण प्रत्येक वाढदिवसाला असतात. आणि ह्या सगळ्याचं जे बीजरोपण केलेलं आहे ते आपले उदय देशपांडे यांनी केलेलं आहे. इथून मी सुरुवात करतो. पण आजचा आणखी एक दिवस चांगला आहे. प्रकाश चौधरी बघा, कोणाबरोबर तरी बसण्याचा जो सन्मान आहे समांतर रेषेत तो प्रकाश चौधरींना आहे. त्यांच्या बाबतीत पण मी सांगतो, आपल्या ग्रुपवरच्या काही पोस्ट आपण बघू, ते जे मेसेज टाकतात, कारण आजही ते एका ॲक्टिव्ह मॅनेजमेंटच्या लोकांच्या ग्रुपबरोबर आहेत आणि दर आठवड्यात त्याला त्यांची मीटिंग असते. हे 2 अशी उदाहरणं आहेत आपल्यासमोर की जी आपल्याला आजही किंवा पुढच्या कोणत्याही वयामध्ये कसं जगणं हे शिकवणारं आहे. आता उदयरावांनी ते गुण आपण थोडेसे बघूया. त्यांनी सांगितलं हरभऱ्याचं झाड छोटं घेऊन ये, मी एकदम छोटं झाड घेऊन आलेलं आहे. पण गुण लक्षात घ्या, कुठच्याही गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला एक धाडस लागतं, त्याच्याबरोबर निंदा ऐकायची पण तयारी पाहिजे. पण ज्याचं मन साफ आहे आणि ज्याचा कुठचाही वेगळा हेतू नाही आहे, ज्याला चमकायचं नाही आहे, असं व्यक्तिमत्व लिडरशिप म्हणून मिळतं. मी फार लकी आहे, कारण माझी त्यांची ओळख ही डोंबिवलीपासून आहे. आणि दुसरा लकी आहे कारण मी या बिल्डिंगमध्ये प्रथम कोणाला भेटलो तर मी उदय देशपांडेंना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं, तेव्हा भाड्याने आलो मी 6 महिने आणि मग मी तिथे जागा घेतली. तर मी पण फार भाग्यवान आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण भाग्यवान आहे. आणि ह्या भाग्यवानामध्ये दुसरी पिढी पण आपल्याबरोबर आहे आज, आणि हे सगळं त्यांचं प्रेम आहे. साळवी साहेब आहेत, ज्युनियर इंगळे आहेत. तुम्ही दुसऱ्या पिढीत नाही, पहिल्या पिढीत. असा छान हा आजचा योग आहे आणि ह्याचा आनंद आपण सगळ्यांनी व्यक्त करायचा आहे. आणि त्यामुळे मी इथेच थांबतोय. नंतर मला जर काही बोलावंसं वाटलं तर मी शेवटी बोलीन. पण आज मी विनंती करतो, प्रत्येकाने बोलायचं आहे. प्रकाश चौधरी आणि उदय देशपांडे, उदंड आयुष्यासाठी तुम्हाला दोघांनाही सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा आहेत. उदंड आयुष्य का म्हणतो, आपण साधारण 100 वगैरे गाठलेलं इथे बघत नाही. पण एक देश असा आहे, खूप आहे, रशिया आहे, जपान आहे, पण जिथे तुम्हाला सर्रास 100 गाठलेले, 100 पार व्यक्ती कामकाजात दिसतात. त्यामुळे प्रत्येकाने आधी मानसिकरित्या धरायचं आहे. आपल्याला
उदयराव आहेत, इंगळे साहेब आहेत, यांच्याशी स्पर्धा करायची आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी 80 पार जेवढे आहेत त्यांनी जॅपनीज लोकांची स्पर्धा करा. हा, म्हणजे आम्ही स्पर्धेत तुमच्या बरोबर राहू. इंगळेंना विनंती करतो, थोडं मोठ्याने बोला, आता आपल्याकडे माहिती. बोला, बसूनच बोला, बसूनच बोला. सर्वप्रथम आजचे सत्कारमंत्री प्रकाश चौधरी साहेब आणि आपले आपले आवडते लीडर आणि लीडर ते त्याचे देशपांडे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. सुगंध आईच लावू त्यांना. आणि अशाच प्रकारे आपण त्यांच्याबरोबर राहूया ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. देशपांडे साहेब आणि चौधरी साहेब यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांची एवढी मोठी लोकप्रियता पाहून तेव्हा करा असं वाटतं. एवढ्या पावसामध्ये एवढे लोक जमते त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरता तसे लोकप्रिय लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण हा एक थोडा चान्स आहे. आता असं आहे की थोडंसं लोकांना जमवायचं काही थोडीशी नाराजी पत्करावी लागते. ही नाराजी उदार मनानं पत्करणारे जे लोक तेच काहीतरी करू शकते. आणि ती बाब प्रकर्षाने देशपांडेंच्या बाबतीत दिसून येते. काल सहज आम्ही 4-5 लोक होतो आणि ते बोलले आता मी काय लोकांचं असं झालेलं आहे की काही नाराजी दिसते. अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली. तर आम्ही म्हटलं नाही हो, असं काही नाही. तर होतं काय, त्यांचं कार्य चांगलं आहे पण त्यांच्या बाबतीत तेच आहे. कोणतं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, कमोदुनी काय जाणीजो परिमळ भ्रमर भोगत असे. आता फुलाला काय आहे, फुलाला स्वतःचा सुगंध असा काय मिळतो. फुलाला स्वतःचा सुगंध येत नाही. ती माझा भ्रमर हे करत असतात, लुटत असतात. तर माणसाचं मूल्य काय आहे, माणूस कशा प्रकारचा आहे हे समाज हा आरसा समाज दाखवतो. आता एवढे लोक बोलले इथे उभे आलेले आहेत, पावसामध्ये आलेले आहेत, काय दर्शवते की त्यांची दोस्ती घेतो. तर आम्हाला मला हेच म्हणायचं आहे की त्यांनी नाराज नाही व्हावं. नाराज व्हायला नाही तिथं होतच नाही. त्यांचं कार्य ते चालूच ठेवणार याची पूर्ण कल्पना आहे मला. पण शेवटी असं वाटतं की नाही हो, तुम्ही आतापर्यंत एवढं बोलणं ऐकलं, अजून ऐका. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला अजूनही लाभो पुन्हा आपण भास्कर इंगळे ज्येष्ठ त्यांना विनंती करूया की हे तुळशीचं झाड आपल्याला नाही, तुम्ही द्या एक एक करून दोघांनाही. तुम्हाला मदत पाहिजे नाही. पेंड्या उचलण्याची फिटनेस आहे, एवढीच मोठी बाग आहे पण मी दिवसभर एंगेज राहतो. आणि तुमची ती सवय या दोघांना लावूया. बोलू द्या पहिला. नाही नाही
हा ठीक परत पाऊस वगैरे आला तर प्रॉब्लेम बोलता तर नंतर पण केक कटिंग साठी सगळ्या ज्युनियर्सने मागे या. ज्युनियर्सने हे शिल्लेचं काही खरं नाही. आणि कोणी सिनियर आहे पण सिनियर व्हायचा मुद्दा प्रयत्न करत असेल की वय कमी नको म्हणून. अरे या साईडला नको त्या साईडला घ्या चालली त्या जागेवर घ्या आपल्या अरे पण तुम्ही ज्युनियर नाही तो दोघे तुम्ही ज्युनियर नाहीत. म्हणजे आता अगोदर कशाला पाहिजे तिकडे? असं हे फक्त फोटो चालू चालेल. तर आणायचं आणि माझा नंतर लावणार असं. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू. आम्हाला लाभो आणि तुमची सेवा अशीच मला चालू राहू इतरांच्या जीवनापर्यंत आम्हाला लाभो. तुम्हाला दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला थोडं दुसरं जायचे अरे गरबा तो या इकडे. आता बरोबर आता कोणाला प्रत्येकाने 2-2 शब्द बोलावे आपण का? त्याच्या आधी आपण एक काम करूया. आपण दर वाढदिवसाला आपण काय करतो, दर वाढदिवसाला सगळ्यांना आपण शुभाशीर्वाद देतो. इकडे ज्या योगे त्यांचं उत्तम आयुरारोग्य मिळावं, त्यांचं पुढील सांपत्तिक आयुष्य आणि ओव्हरऑल त्यांची हेल्थ चांगली राहावी म्हणून आपण सगळ्यांना आशीर्वाद देतो. तर आपण पुन्हा तोच करूया. मी गाईड करीन त्याप्रमाणे सगळ्यांनी हे करावं. ओके, आता सगळ्यांनी डोळे बंद ठेवा. दोन्ही हात उघडे करून मांडीवर उघडे ठेवा. डोळे बंद करा आणि अशी कल्पना करा की आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले जे काही एंजल्स आहेत, आपले जे काही देव आहेत, धन्वंतरी आहेत, ते आपल्या डोक्यावरती उभे आहेत आणि त्यांचा शुभाशीर्वाद आपल्याकडे येतो आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुढील श्वास ओंकारासाठी. श्वास येतच राहून दे. आता जे आपले पूर्वज, आपले जे धन्वंतरी आपल्या डोक्यावरती डोक्याच्या वरती उभे आहेत, ज्यांचा शुभाशीर्वाद आपल्या डोक्यावरती पडतो आहे, तो आपल्या संपूर्ण शरीराभर पसरवून आपल्या सर्व चक्रांमधून फिरून आपल्या हातांमध्ये येतो आहे. आणि आता आपले दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेप्रमाणे, जसे काही आपण कोणाला आशीर्वाद देतो आहे त्याप्रमाणे आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवावे. आणि ह्या दोघांना उत्तम आयुरारोग्य, उत्तम सांपत्तिक स्थिती आणि सर्व आपण मित्र आणि आपले नातेवाईक यांचा सहवास लाभून दे अशी प्रार्थना देवाकडे, या धन्वंतरींकडे करूया. आणि या दोघांना आपले सर्व शुभाशीर्वाद देऊया. आपल्या हातातून एनर्जी वाहते आहे, जी शक्ती वाहते आहे ती त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या संपूर्ण शरीरभर पसरते आहे. आणि ह्या दोघांनी ही शक्ती, ही जे आशीर्वाद आपल्या मित्रांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं मिळत आहे, ते सहर्ष
स्वीकारावे. चौधरी साहेब, देशपांडे साहेब, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला शुभाशीर्वाद देतो आहोत. त्यांचा स्वीकार करावा. हळुवारपणे हात खाली मांडीवरती आणावे आणि या परिसराभोवती, आपल्या शरीराभोवती जागृत होऊन दोन्ही हातांचे बोटं हलवावी. दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करून डोळ्यावर ठेवा आणि अख्ख्या शरीरभर पसरवा. थँक्यू. प्रत्येकाला 2-2 शब्द बोलावेत. जास्ती नाही बोललं तरी चालेल. तुम्ही नाही, उभे राहा किंवा बसून बोला. श्री चौधरी आणि श्री देशपांडे साहेब या दोघांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या सत्तामूर्ती श्री देशपांडे साहेब, श्री प्रकाश चौधरी साहेब दोघांची नावं योगायोगाने बघा, प्रकाश आणि उदय काय समन्वय झालेला आहे बघा. म्हणजे असा क्वचितच असा समन्वय होतो. असा तो आपल्याला आजचा आनंद घेण्यासाठी त्याच्या दोघांच्या नावाचा समन्वय आल्याने आपण आनंदाने त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. असंच त्यांनी भावी आयुष्य आनंदाने सुखाने जंभरी पार करावं असं सर्वांतर्फे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द बोलतो. डॉक्टर बागुल या तरुण प्रतिनिधी जाऊया आपण सगळ्यांकडे. बस आणखी कोण बोलणार आहे तर बोला. पाटील साहेब या ना, या चालेल ना. फिरवा. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आपण या ठिकाणी जमलेले सर्व रहिवासी आमदार सोसायटीचे आज आपण आपले वरिष्ठ बंधू देशपांडे साहेब आणि चौधरी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. हा वाढदिवस साजरा करणं म्हणजे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. का जरी आपलं हे या आमदार सोसायटीमध्ये एक झाड लावलंय असे देशपांडे साहेब, चौधरी साहेब, तर ते झाडाच्या छायेखाली आपण बसलो आहोत आणि त्यांनी खूप मेहनत करून हे आपलं एक ज्येष्ठ नागरिक कचरा बनवला आणि त्याचं खूप मोठा एक आपल्यावर योगदान आहे. आणि एक यासाठी चौधरी साहेबांना सुद्धा मी माझी हे करतो. त्यांची खूप चांगली कामं आहेत, यशस्वी आहेत आणि यांना एक आशीर्वाद देऊन मी माझा आशीर्वाद देतोय आणि शुभेच्छा देतो. परत बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी जसं म्हणालो की प्रकाश आणि उदय, हा प्रकाशानंतर उदय झाला आणि जो उदयातनी जे झाड उभं केलेलं आहे त्याला असंच मोहर फुलू दे दिवसेंदिवस, एवढीच माझी इच्छा. आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा एवढीच मी विनंती करून माझी उदय देशपांडे साहेब तसेच चौधरी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच आपल्या ग्रुपची एक खासियत आहे. आपल्या ग्रुपमध्ये ज्ञानाचं सागर म्हणजे इंगळे साहेब आहेत, वकील साहेब आहेत, डॉक्टर आहेत, बरेचसे काही आपल्याला सपोर्ट करणारे आहेत. त्याच्यामुळे आपण वडापाव खा किंवा काही बाधा होणार नाही तुम्हाला. आणि या वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सत्कार मूर्ती आपल्या सिनियर सिटीजन कट्ट्याचे फाउंडर म्हणजे हे उदय करणारे श्री उदय देशपांडे साहेब आणि प्रकाश चौधरी साहेब यांचा संयुक्त वाढदिवस होतोय. तर यांच्याकडनं मला एक सुचवायचं वाटतं आपल्या सगळ्यांना की यांचे चेहरे बघा तुम्ही, यांच्याकडनं ऊर्जा घ्यायची आपल्याला. म्हणजे त्यांच्याकडे आहेच पण आपण यांच्याकडनं काय शिकायचं आहे. तर त्यांचा चेहरा बघा तुम्ही, तेज बघा त्यांच्या चेहऱ्यावर
आणि हे टवटवीतपणा, प्रफुल्लितपणा तो आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे आणि त्यांच्याप्रमाणेच आपण आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा आहे. सगळं शक्य होणार नाही, पण थोडंफार जरी झालं 5-10% तरी खूप झालं. आणि या दोघांनी शतायुष्य पूर्ण करावी, त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य त्यांना मिळावं, आनंदायी जावं, निरोगी जावं ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सर्वांच्या तर्फे त्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. आज या क्षणी ज्यावेळेस देशपांडे साहेबांचा, गौरी साहेबांचा बर्थडे आहे, आता देशपांडे साहेबांबद्दल मी अजून काही बोलणं म्हणजे म्हणतात सूर्याला गाजवायला आपण हरकत आहे, त्यामुळे ते काय बोलत नाही. पण माझी तुमच्या सगळ्यांकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी उत्तम आयुरारोग्य जगावं आणि संपूर्ण आयुष्याचा आस्वाद घ्या. आणि कधीही तुम्हाला काही दुखलं खुपलं काही असेल तर आमच्याकडे सांगावं. मीही रेकी वगैरे हिलिंग, तुम्हाला काही गरज असेल तर सांगा. काही तुम्हाला काही त्रास असेल, काही एन्झायटी असेल, काही स्ट्रेस असेल तोही सांगा. आपण त्याच्यावरती काम करू, कारण तुमचं सगळ्यांचं आयुष्य हे सुखमय जावं ही सगळ्यात मोठी आमची इच्छा आहे. आणि जसे हे सगळ्यांना म्हणतायत की देशपांडेंना तुमचं 100वी व्हावी, ती तुमच्या सगळ्यांचीच 100वी व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही मदत लागेल ती आमच्याकडे मागा, आम्ही तयार आहोत. थँक्यू. त्यांच्याकडे बघायला लागेल ना, पण मला बरं बघा 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 त्यांच्याकडे बघून घ्या. देशपांडे साहेबांकडे बघितलं की एकदम एनर्जी येते आणि चौधरी साहेबांकडे बघितलं की एकदम ते नॉलेजेबल आहेत असं म्हणजे आपल्याला कळतं, कारण त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट आपण बघतो त्याच्यावर भरपूर नॉलेज असतं. तर अशा म्हणजे दोन म्हणजे हुशार व्यक्तीला म्हणजे मी ईश्वराच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांना भरपूर आयुष्य, उत्तम मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य, ऐश्वर्य, सुखसंपत्ती समाधान लाभू दे आणि कीर्ती लाभू दे. देशपांडे साहेब आणि चौधरी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि योगायोगाने मी खाली आलो आणि इकडे वाढदिवसाचा म्हणजे देशपांडे साहेब बऱ्यापैकी ओळखीचे आहेत. चौधरी साहेबांनी असं पर्सनली कधी बोललो नाही त्यांच्याशी. योगायोगाने त्यांना शुभेच्छा देणारा मला भाग्य लागलं. दोघांनी त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांचं बोलून झालं की एक गाणं मी त्यांच्यासाठी गातो, आपला प्रयत्न करेन. सगळ्यांचं बोलून होऊ देत नाही. इकडे सरकारवरती देशपांडे काका आणि चौधरी काका यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. देशपांडे काकांनी जे काम सुरू केलं हे सगळं आणि ते आता इथपर्यंत पोहोचलंय ते मला असं वाटतं की देशपांडे काका जेव्हा थोडे कमी म्हणजे इन्व्हॉल्व्ह होतील किंवा थोडे थांबतील तेव्हा चौधरी काकाच पुढे नेतील असं म्हणजे मला नेहमी असं वाटतं. कारण ते त्यांच्याकडेच ॲक्टिव्ह पण आहे आणि तेवढंच त्यांचं मॅनेजमेंटचं स्किल पण देशपांडे काकांसारखंच आहे. तसे बरेच जण आहेत पण ते पुढाकार घेतात दोघं पण. तर पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा. साहेब पण आहे सरकारमुखी देशपांडे साहेब चौधरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना पुढील आयुष्य सुखाचे समाधानामध्ये भरभराटीत जावं. आता दोघांना आपण पाहिलं की उदय आणि प्रकाश याच्यामध्ये साम्य आहे आणि दोघांची प्रगती पथावर आहे. आणि ज्याप्रमाणे बघा मी बघतोय की ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः जळते दुसऱ्याला प्रकाश देते त्याप्रमाणे ते आपले त्यांचं कार्य चालू असतं आणि कधी आपल्या म्हणजे स्वतःसाठी काही बोलत नाही. बरोबर आहे, स्वतःसाठी काही हे करतात, दुसऱ्यांसाठी ते झटतात. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यांना त्यांच्यापासून ऊर्जा आता या इथे कार्यक्रमामुळे बरेचसे लोक आता त्यांची वर्तनामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत तो त्यांच्यामुळे. आणि सर्वजण त्यांच्या वर्तनामध्ये आणि ऊर्जा त्यांच्यापासून घेतात. अशा प्रकारे त्यांनी आणखी पुढचं आहे. त्यामुळे आणखी काय तर या आपल्याला ही त्या ठिकाणी जागा मिळाली आहे त्यामुळे इथे सर्वजण जमतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी आनंद फुललेला असतो. परंतु आपण काय हे जे आपण हे करतो जागा आहे त्याचा आपल्याला प्रॉफिट आपल्याला ते टॅक्स भरावा लागतो. 10,000 रुपये
आपल्याला वर्षाला भरावे लागतात. तरी पण कोणाच्या चेहऱ्यावर तसं किंतु नसतो आणि आपण इंडिव्हिज्युअल हे आपण भरतो. चला 2 मिनिटं झाली. इंडिव्हिज्युअल तरी त्यांना पुढील तसेच त्याने कार्य चालू ठेवावे. आणि आता आम्हाला कार्य चालू ठेवावं आणि सर्वांना संबोधित करावं. त्याचप्रमाणे आता आम्हाला कळलं की दुसरीकडे जाणार आहे तरी ते न गेलेले सर्वांना म्हणजे आवडेल हो की नाही. हां, तर त्यांना पुढील आयुष्य सुखा समाधानी दीर्घायुष्य जावं. आणि त्यांच्या कधी बघा चेहऱ्यावर आपल्या मुखातून वाईट शब्द कोणासाठी येणार नाही. मी बघितलं कधी वाईट शब्द त्यांच्या मुखातून येणार नाही. म्हणजे दुसऱ्यासाठी ते काहीतरी करत असतात एवढे. आणि त्यांना पुढे लोकांनाही आयुष्यापुढे सुखा समाधान दीर्घायुष्य लाभावं ही परमेश्वर प्रार्थना. आयुष्य लाभो ही ईश्वराची प्रार्थना. आता राम साहेबांचा पॉईंट होता की यांच्या चेहऱ्यावरचं ते कारण आहे की मानसिक समाधान मनात काहीच ठेवायचं नाही. जे आहे ते आपण समोर बोलून टाकतो. पण त्याचा डिसएडव्हान्टेज पण आहे. ॲडव्हान्टेज जे तेज आहे ते त्याच्यामुळे. आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे आता कसं आहे की त्यांनी आता ऑलमोस्ट थोडा पाय मागे घेतल्यासारखा वाटतं कधी कधी की जास्त बोलायला नको असं म्हणतात पण बोलतात. चौधरी साहेबांकडे भरपूर नॉलेजेबल पर्सन आहे. कधी काही कोणता विषय काढा ते आपले प्रोफेसर वेगळे आहेत तर ते यांच्याकडे पण आहे. पण ते कमी बोलतात. ते मी तरी बघितलं कमी विचारलं तर सांगतात. त्यांनी थोडंसं ओपन अप व्हावं आणि यांनी थोडंसं कंट्रोल करावं. तब्येतीकडे बघून थोडंसं कंट्रोल करावं. एवढंच माझं बोलणं आहे. बाकी सर्व आपल्या सभासदपेक्षा माझे सगळे मित्र किंवा कलिग वर्षाचे जुने तुम्ही इतकं आमच्याबद्दल बोललाय तर आता आम्ही काय बोलाल. तर तुम्ही इतकं कौतुक केले. हे कौतुक जे केले त्याने तुम्ही भारावर गेलेलो आहे. मी आता काही जास्त बोलणार नाही कारण तुम्ही मी जे काम केले किंवा करतोय याच्याबद्दल तुम्ही इतकं सांगितलेलं आहे. फक्त मी एकच सांगतो इंगळे साहेबांनी आत्ता बोलले ते काल देशपांडे थोडे नाराज झाले. त्यांनी सांगितलं आणि थोडासा रागासारखं त्यांच्या अंगात झालं. पण मी एक त्यांना असं सांगतो की हे जेव्हा मी करतो त्याच्या उलट दुसऱ्या दिवशी मी डबल कामाला सुरुवात करतो. कारण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस मी काल थोडासा राग आला बोललो तर मला आणखीन 4 जण भेटले काम करायला. देशपांडे घाबरला होता. मी जेव्हा शिकलो त्याचा फायदा असा झाला की आणखीन आहे ना ते आहे त्यांनीच मला टोकलं होतं त्याच्यावर मी बोललो होतो म्हणजे खरं ते सांगतो. आणि त्याच्यामुळे देशपांडे हे आहे देशपांडे घाबरायचा नाही. आम्ही करणार तुमच्याबरोबर हा तुम्ही काम करणार. त्याच्यामुळे मला आणखी खूपच ऊर्जा आली. मी काम करत राहणार. ह्याला एक कारण सांगतो 2 मिनिटात सांगतो. पाठी काय नका बरं 2 मी ते 2 मिनिटाचं ही 1958 सालापासून म्हणजे प्रत्येक जणांचा जन्मही नसं झालं. त्याच्यामुळे मी श्री समर्थ सेवक हनुमान यांच्यात जात होतो. ते अजूनही जातो. मी आणि माझे 14 मित्र त्याच्याही आधी होते. आम्ही ती संस्था सांभाळली. त्या संस्थेची एक खासियत अशी आहे खेळ तर आहेच पण धार्मिक किंवा सांस्कृतिक तेही आम्हाला शिकवतात की शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही समाजात कसे वागायचे. आणि त्यांचं मुख्य देव सामर्थ रामदास स्वामी. आम्ही रामदास स्वामीचे मनाचे श्लोक अजून वाचतो किंवा करतो. त्याने काय जे सांगितले आता सगळं तेवढं घेता येत नाही. पण जेव्हा मला काहीतरी असं वाटतं थोडंसं अनिजी वाटतं तेव्हा मी मनाचे श्लोक थोडीसं वाचतो. आणि माझा जो निरुत्साही असतो तो संपूर्ण जातो आणि मी कामाला लावतो. आज आमच्या संस्थेची आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणून गडकरी रंगायतांसमोरची अजून कोट्यावधीची जमीन आमच्या ताब्यात आहे. ते सगळे लोक घ्यायला बघत आहेत. आणि तशीच
भरपूर कृती आहे. हे कोणाच्या समोरच्या रामदास स्वामींनी किंवा जे आमचे जे कार्यकर्ते होते ते होते आम्हाला शिकवलं. तीच माझ्या अंगात अजून ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आहे आणि तुमच्या लोकांचं प्रेम आहे. आता ही वास्तू झाल्यापासून आम्ही आता सकाळी बसायला लागलो. सकाळी अर्धा एक तास आमच्यात बोलणी होतात. आता बघा तर नेहमी ते सगळे सायंटिस्ट किंवा एक्सपर्ट सांगतात की सिनियर सिटीजननी दिवसाचा अर्धा तास तर एक तास बोला, 4 लोकांच्या घरातून येऊन बाहेर आणि आम्ही तेच करतोय आणि तेच कंटिन्यू करणार आहोत. तेच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. आता आपल्याला आरते साहेब येतात आणि आपल्याला थोडं योगा शिकवतात. आमच्याकडचे सावंत, सावंत तर तुम्हाला कोणालाही माहिती नाही, सावंत तो एक्सपर्ट आहे. सावंत तिथे लोकांना जाऊन लोकांना पेशंटना ट्रीटमेंट देतात, कसं करायचं काय करायचं. ही अशी आपल्याकडे सगळी चांगली माणसं आहेत. त्याच्याकडे आपण घ्यायचंच आहे. अजून ज्ञान हे कधीही संपत नाही, त्याला एंड नाही आणि ते आपल्याला सगळ्या आपल्या लोकांकडे मिळतं. आपण 35 वर्ष 40 वर्ष सेवा केली, त्या कामं केली वेगवेगळ्या फील्डमध्ये आणि तेच आपल्याला काही ठराविक ज्ञान मिळतं. पण हे आपल्याला 50 लोकांच्या हातून वेगवेगळं ज्ञान मिळतं आणि त्याच्यामधनंच आपण फ्रेश राहतो आणि आपण तसंच राहणार. आपल्या सिनियर सिटीजन आणि किंवा आपले तरुण लोक हे आपल्याकडे तरुण आहे, जे सतत मदत करत असतात, जे आहे तेही आपल्याला नॉलेज देत असतात, तेही सगळं सांगत असतात. तो सहवास केवळ आपल्या लोकांच्या हसण्यामुळे चांगुलपणामुळे आपल्याला मिळतो. तो असाच राहावं. मी किर्दी चिल्लो माझे एक नेहमी सांगतो या ना, हे म्हणजे तुम्ही खूप रागवता, तुमच्या डोक्यात राग जातो. पण तुम्हाला मी एक सांगतो, मी जेव्हा रागवतो घरी जाऊन BP बघतो नॉर्मल असतो, मला एनर्जी येते. मला मी घरी गेलो की माझ्या नातूला सांगतो का रे BPचं मशीन काढ आणि उद्या आवाज कोणाबरोबर भांडलाय, पहिला प्रश्न त्याचा. आणि माझं नॉर्मल आहे, काय असो. मला परमेश्वर कृपेने ते परिणाम चांगले होतात, दुष्परिणाम होत नाही, तेच परमेश्वर आणि ते तुमच्या प्रेमामुळे असो. पाठ्यांना मी टाळी वाजवायला चान्स देत नाही, सर्वांचे आभार. आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आला, त्याच्याबद्दल परत एकदा तुमचे मनपूर्वक आभार. ठीक आहे, जास्त बोलणार नाही, पण फक्त 2-3 गोष्टी सांगतो. किंवा आपण ज्याला म्हणतो आपण वय झालं तर आपण कुठल्या गोष्टी आपण मनात म्हणजे ठेवल्या पाहिजे की ज्या आपल्या पुढच्या आयुष्यासाठी चांगल्या. असा रिसर्च सगळा जो झालेला आहे त्याच्यामध्ये एक सांगितलं की बाबा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. एक म्हणजे पाणी प्यायलं पाहिजे, कंटिन्युअस पाणी हे पितच राहिलं पाहिजे. आणि दुसरं हे बोललं पाहिजे थोड्याच वेळाला. बोललं तर नाही तर आपले मेंदू कार्यक्षम राहत नाही. हे बोललं हे पाहिजे आपल्याला. तिसरी गोष्ट म्हणजे राग करणं आता सोडून, रागाने काही होत नाही. तर आपण राग करायचं सोडून आपल्या किचनमध्ये समोर म्हणजे काय किंवा आता सुख आणि दुःख आपल्यासाठी तर सारखंच आहे. सगळं आज दुःख आहे उद्या सुख आहे. हे सुखही परमनंट नसतं, दुःखही परमनंट नसतं. तर कुठल्याही गोष्टीचा काहीही विचार करायचा नाही. आज आपल्याला दुःख उद्या हे सुख येणारच आहे. ह्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर कधीही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख किंवा सुख याचं तुम्हाला काहीही वाटणार नाही. आता हे म्हणतो आपण एवढे सगळेजण आपण आहात इथे सगळेजण. तर हे आपलं कसं आहे काय की आपलं गुगलसारखे काय आपलं जे देशपांडेसारखे जे लोक आहेत ते गुगल आहे. तुम्ही कुठलाही विषय काढा त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही असं नाहीच उत्तर आहे. आणि ही आपली जे आहे मला ते समजू नका हा एक काय वायफायसारखं आहे. वायफाय दिसत नाही पण सगळे कनेक्टेड असतात. वा असं की आपलं हे जे ग्रुप आहे हा असाच पुढे राहावा एवढीच माझी इच्छा आहे. पण ईश्वरची इच्छा आहे. एवढं समजून बोलून माझं कैवल्याच्या चांदण्याला उघडीला चकोर म्हणजे हे आपल्या जीवनाशी निगडीत गाणं आहे. आपलं बालपण, तारुण्य आणि वृद्धपण हे जेव्हा आपण म्हणतो की 50 नंतर आपण नामस्मरण करूया, देवाच्या प्रार्थना घेऊया, आध्यात्मिक होऊया, वयाची गरज नसते. जेव्हा आपल्याला देवाचं नामस्मरण वयाची कुठलंही बंधन नाही.
कोणत्याही वयात असलं देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा त्यांच्या काळात त्यांनी सांगितलेलं आहे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रबाहो पांडुरंगा, चंद्रबाहो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बालवई खेळी रमलो, बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले. बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले. वृद्धपणी देवा आता, वृद्धपणी देवा आता, दिसे पैल तीर. वृद्धपणी देवा आता, दिसे पैल तीर, पैल तीर. चंद्रबाहो पांडुरंगा, चंद्रबाहो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर झार. जन्म मरण नको आता, नको येर झार. नको ऐहिकाचा नाथा, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ परिवार. चंद्रबाहो पांडुरंगा, चंद्रबाहो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चराचरा पारण्या हो, चराचरा पारण्या हो, चराचरा पारण्या हो, जाहला उशीर. चराचरा पारण्या हो, जाहला उशीर. पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. मी आता मध्ये कशाला उभा आलो, मी कशाला आलो तर मी फक्त साहेबांना किंवा सांगायला आलो की ही जागा काय करू नका, तुमचं काम करू नका, आम्ही तुमच्या बाकीचे आहोत. वा वा वा. आम्ही आहोत, तुम्हाला ते काय काम असेल आम्हाला सांगा, मेहरबानी करून मगाशी आपण सुरुवात केली सोनियाचा दिवस, आणि या सोनियाच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करायचा वेळ आलेला आहे. पण मगाशच्या बोलण्यामध्ये दोघांच्या एक छान गोष्ट डोकावली. उदय शेठ म्हणाले, देशपांडे म्हणाले, मला राग येतो, घरी जाऊन मी BP चेक करतो, BP नॉर्मल असतो.
याचा अर्थ राग तेवढ्या पुरतच असतो. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. राग आला की ज्येष्ठत्वाला परवडणारा विषय नाही आहे. तुमच्या रागाला आम्हाला राग येत नाही. हा? आणि तिसरी गोष्ट, देशपांडे राग पचवू शकतात बीपी न वाढवता, म्हणून बाकी कोणी ते काम नाही करायचं. असा एक छान संदेश दोघांकडून घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया आणि आपल्याला त्यांची प्रेरणा दोघांची सतत मिळणारच आहे अशी आशा धरूया. थँक्यू.